ते माईक साठी अरे आता हा पॅराग्राफ आहे ना, हे मी कसं सांगणार? अरे खुर्च्या ठेवल्या का? कोण यायचे, कोण आहे? तुम्ही सांगा केव्हा सुरू करायचं ते. अजून कोण यायचंय का? सगळे आले? माईक पाहिजे. नाही, गरज नाही, हे आहे ना बाईकचं घर. मी सुरुवात करतो. बोलायचं काय ते तुम्ही बोलायला पाहिजे. ते 2 नंबरचं पत्रकार मित्र, आजची पत्रकार परिषद आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संबंधी बोलवलेले आहे. या विषयावर बोलण्या अगोदर मुंबई आणि महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा धुव्वा उडून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने जो विजय मिळवला आहे त्या विजयाबद्दल मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय अमित साटम मुंबईचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं मी अभिनंदन करतो. यांनी हा ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिलाय, त्याबद्दल धन्यवाद आणि परत एकदा अभिनंदन. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे महायुतीतर्फे आम्ही सकाळपासून बैठका घेतो आहोत. दोन्ही पक्षाची बैठक संपन्न झाली. त्या अगोदर तुम्हाला सांगावंसं वाटतं की आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती करायचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय वरिष्ठांच्या सांगण्यामुळे, आदेशामुळे आम्ही घेत आहोत. आमचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी
एकत्र निवडणूक ही लढवली जाणार याचा सगळ्यांना आनंद आहे आणि आपण नक्कीच या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 50 जागा आहेत आणि पंचायत समितीच्या 100 आहेत. इथेही आम्ही विरोधकांचा धुव्वा उडून आम्ही विजय मिळवणार. जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्ही जिंकणार असा निर्धार आजच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी जाहीर केलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही प्रचार करत असताना या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट आम्ही कसा केला, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सगळ्याच बाबतीची पूर्तता आम्ही केलेली आहे. विमानतळ हा आम्ही सुरू केलाय. विरोधकांनी विरोध करूनही जागा संपादित करायला विमानतळाला विरोध करत होते, तरी पण आम्ही निर्धार करून विमानतळाचं काम पूर्ण करून विमानही वाहतूक सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे चौपदरी रस्ता आणि शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य विभागात सगळ्याच बाबतीत आम्ही भरीव असं काम करून नागरिकांचं जीवन सुखमय कसं होईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. आम्ही केलेल्या कामामुळे जनतेला जी जाणीव आहे की ही सगळी कामं आम्ही पूर्ण केली आहे. दरडोई उत्पन्न मी आलो 90 साली तेव्हा 35,000 होतं, आता ते 2,60,000 पोचलंय. याचं श्रेय विरोधकांकडे अजिबात जात नाही. शाळा, कॉलेज या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये विरोधकांचा 1% पण सहभाग नाही. विरोधातल्या नेत्यांनी एकही शाळा, कॉलेज किंवा कुठल्याही सहकार क्षेत्रात उद्योगधंदे सुरू केलेले नाहीयेत आणि म्हणून आम्ही प्रचार या विषयावर करत असताना आम्ही जनतेच्या अनेक गोष्टींसाठी आमचा संपर्क स्थानिक कार्यकर्ते, नेते सर्व सातत्याने ठेवत असल्यामुळे या जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट यांचा अधिकार पोचतो आणि त्यामुळे प्रचाराचे मुद्दे विकास आहे, सेवा आहे जनतेची आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी पूर्तता केल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. तू काय बोलायचं? ऍड कर थोडंसं त्यामध्ये ऍड करतो की आज सकाळी भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणी झाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली, समन्वय बैठक. आणि त्या बैठकीमध्ये महायुतीने निवडणुका लढायचं ठरलंच, पण या सगळ्या निवडल्या आहे आणि यामधनं जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे आहे तो ही सगळी वरिष्ठ मंडळी आहे ती सगळी बसून ठरवतील आणि त्यानंतर तो जागा वाटप जिल्ह्याची वर्ष आणि मग तो तुमच्यासाठी उद्यानंतर ओपन होईल. आपल्याला काय विचारू शकता? आमचं इथे संपलं. आज रात्री होईल किंवा उद्या सकाळी? आज रात्री आम्ही उशीर होईल, उद्या सकाळी आम्ही प्रेस घेऊन आम्ही सांगू. हा शिवसेना समाविष्ट असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष सुद्धा समाविष्ट असणार? याबद्दल काय हे नाही ना. त्यांचा प्रस्ताव येईल तेव्हा मग साहेब प्रस्ताव आल्यानंतर आम्ही विचार करू.
इकडे काय नाही. माहिती म्हणून प्रचाराचा शुभारंभ केव्हा होईल? कारण कालावधी कमी राहतोय. अरे उद्या दुपारी झालं, संध्याकाळी करू. प्रचार नारळच फोडायचा ना. जिल्हा परिषदेमध्ये 50 पैकी 50. 40 आणखी किती जागांवरती विजय होईल असं वाटतं? मी सांगितलं 50 बोललो, तुम्ही विचारच्या अगोदरच बोललो. 50 पैकी 100% विजय. 100% आम्ही कामं केली आहेत. 100% अधिकार आहे आमचा. काय हो, हा, त्यांनी सांगितलं मला उत्तर. झालं. चहावर घेतलं का तुम्ही? घेतलं.